स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झालाय. बेस्ट बसनं रस्त्यावर चालणाऱ्या 10 ते 12 जणांना चिरडले. त्या 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बस चालक याचे वय 54 असून तो अनेक वर्ष बस चालक आहे. आरोपी संजय मोरे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची माहिती आहे, अपघात झालेल्या बसमध्ये जवळपास 60 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय, 31 जण जखमी आहेत. तर या 3 पोलीस आणि एक MSF जवान देखील जखमी झालाय. जखमीवर भाभा रुग्णालयात आणि इतर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडच्या केज तालुक्यात सरपंच पतीचं अपहरण करून खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलंय. काही तासानंतर त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आलाय. सध्या बाजारात भाजीपाला व पालेभाज्यांच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी 400 रुपये प्रति किलो दराने मिळणारा वाटण आता केवळ 100 रुपये प्रति किलो पर्यंत घसरलाय. तसेच पालेभाज्यांचे दर 20 ते 25 रुपयांनी कमी झालेत. दर कमी झाल्यानंतर बाजारात ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांमध्ये नाराजी दिसून येते. भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. आज सकाळी पहाटे पुण्यातील व्यावसायिक आणि योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण केलं होतं. पोलिसांकडून आज दिवसभर त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र काही वेळापूर्वीच पुण्यातील यवत दौंडजवळ झुडपात त्यांचा मृतदेह सापडलाय. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे. अपहरणकर्त्यांकडून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. आज अमरावतीमध्ये जयस्तंभ चौकापासून बांगलादेशात हिंदूवरचे अत्याचार केले जात आहेत, त्यांच्या निषेधार्थ रॅली काढण्यात येणार. सर्व हिंदू बांधवांनी संध्याकाळी या रॅलीमध्ये सहभाग होण्यासाठी एकत्र यावा. संध्याकाळी 4 वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. एक हिंदू म्हणून या रॅलीमध्ये मी सहभाग होणार आहे. फक्त नारे नको, हिंदू म्हणून बांगलादेशातील हिंदूंच्या पाठीशी उभे राहा. न्यायालयात जो दावा दाखल होता तो मुदतबाह्य आहे म्हणून न्यायालयाने फेटाळलाय. शासन या जागेचा मालक आहे. 1966 साली या जागेचा ताबा शासनाने घेतला होता. 1976 साली दावा काही संघटनेकडून करण्यात आला होता. मात्र हा दावा मुदतीत दाखल न केल्यानं हा दावा फेटाळलेला आहे. त्यामुळे शासनाची मालकी या जागेवर आहे हे सिद्ध होतं. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालंय. विधानसभेची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली असल्याची टीका बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे पराभूत उमेदवार विजय शिंगारे यांनी केली. प्रशासनाने येणाऱ्या निवडणुकीत EVMवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. अमेरिकासारख्या देशांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होतात, तरी ते का नाही? सांगली जिल्ह्यात सुरू असणारे अवैध धंदे तात्काळ बंद करा, अन्यथा कायदा हातात घेऊन अवैध धंदे उद्ध्वस्त करायचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिलाय. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेच्या वतीनं जिल्ह्यातील समस्येबाबत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केलं. विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून मनसेच्या वतीनं मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या मोर्चात महिला आणि पुरुष मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात बीडमधील परळी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आज परळी येथील बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली. बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी सकल हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा. पंढरपुरात सकल हिंदुत्ववादी सनातनी संघटना एकत्रित. बांगलादेशमधील अल्पसंख्याक बौद्ध, ख्रिश्चन, शीख, आदिवासी हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ले व मानवाधिकारांच्या दडपशाहीपणाचा निषेध म्हणून आज नंदुरबार येथे हिंदू जनजागृतीतर्फे निषेध नोंदवण्यात येऊन मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशातील सत्ता उच्चाटनानंतर बांगलादेशात सातत्याने दररोज हिंदूंवर हल्ले व अत्याचाराच्या घटना सुरू असून याच्या निषेधार्थ लासलगाव व परिसरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत आहेत. हिंदूंवरील अत्याचार व हल्ले थांबवण्यासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष या मूक मोर्चात सहभागी होतात. हातात फलक धरत मूक मोर्चा काढण्यात आला.